नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवरती या अकॅडमीमध्ये मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत. यामध्ये संपूर्ण माहिती अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा परीक्षा असेल किंवा अंतर्गत भरती असेल, या दोन्ही परीक्षेकरिता ज्या वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध होतात आणि याचा वेगवेगळा क्रायटेरिया आहे, एज्युकेशनल क्रायटेरिया, पात्रता. ओके, तर यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं जाणार आहे परीक्षा पद्धत, त्यानंतर अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे, त्यासोबतच परीक्षा कोण घेणार आहे, यासोबतच तुमचा अभ्यासक्रम आणि वेळेचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आहे, की प्रत्येकाकडे जसं की आता मी यामध्ये तुम्हाला शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, संपूर्ण माहिती कळणार आहे. परीक्षा पद्धत सांगितली जाईल, नियोजन कसं करायचं आहे, किती तास अभ्यास केला पाहिजे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, त्यासोबतच परीक्षा कोण कंडक्ट करणार आहे आणि सर्वांना 24 तासाचा वेळ असतो. ओके, घड्याळ सर्वांसाठी सारखीच आहे, कमी जास्त आहे का कुठं, तर ते कसं टाइम मॅनेजमेंट करायचं आहे परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी. कारण तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे 200 पैकी आपलं टार्गेट 160. ओके, 160 प्लस असणं गरजेचं आहे आणि तेवढे मार्क पडतात जर प्रॉपरली तुम्ही जर प्लॅनिंग जर आता उतरत असाल. एवढे दिवस तुम्ही अभ्यास केलेला नाही, पण इथनं पुढे जर अभ्यास करत असाल किंवा करायचा असेल, तुम्हाला जर अंगणवाडी सुपरवायझर बनायचं असेल, ही अखेरची संधी म्हणून तुम्ही अभ्यास करताय आणि सरकारमार्फत सुद्धा 8,869 जागा मंजूर झालेल्या आहेत आणि तुमच्या अंगणवाडी सुपरवायझरच्या 300 ते 350च्या जवळपास जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. मग ही संधी आपल्याला, या संधीचं सोनं करायचं आहे का गमवायची आहे, नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये याकरिता तुम्हाला आतापासून, आणि ही सुवर्ण संधी आहे, फक्त महिलांसाठी पद आहे, तर तुम्ही याचा लाभ घ्यायचा आहे. कारण आपण आतापर्यंत जे लहान पहिलीपासून ते बाय एज्युकेशन पर्यंत, तुझं तुमचं ग्रॅज्युएशन पर्यंत एज्युकेशन घेतलेलं आहे, त्याचा कुठे ना कुठं फायदा झाला पाहिजे. आपल्याला जर वेळ असेल तर नक्की, आणि वयाचे याच्यामध्ये बंधन नाहीये, तुमचा गॅप असो ग्रॅज्युएशन नंतर तर ही काही बंधन नाही, मार्काचं सुद्धा बंधन नाही की तुम्हाला एवढेच मार्क असणं अपेक्षित आहे. कोणत्या याच्यातनं तुमचं ब्रँच मधनं ग्रॅज्युएशन झाले याला सुद्धा महत्व नाही. फक्त ग्रॅज्युएशन कम्प्लीट किंवा शेवटच्या वर्षामध्ये असलेल्या महिला उमेदवार फॉर्म भरू शकतात. ओके, शेवटपर्यंत तुम्ही बघणार आहात. त्याच्या अगोदर तत्पूर्वी थोडीशी माहिती देतोय मी अंगणवाडी सुपरवायझर बॅच सर्व शिबिर संदर्भात. आपल्याकडे आयसीडीएस व संगणक विषयासहित नवीन बॅच सुरू झालेली आहे. यामध्ये तुम्हाला पीवायक्यू आणि एमसीक्यूचा सराव, आता बऱ्याच 90% महिला भगिनी संसारामध्ये विजय आहेत किंवा त्यांचा पार्ट टाइम जॉब प्रायव्हेट मध्ये चालू आहे, तर त्यांना सरकारी नोकरीकरिता ही अभ्यास करायचा तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच देतोय आपण. म्हणजे लेक्चर आपले संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेमध्ये 5 लेक्चर होतात, 45 ते 50 मिनिटाचं एक लेक्चर असते, ते तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये जशास तसं पाहता येणार आहे, त्याचे क्वेश्चन सुद्धा विचारता येणार आहेत. तर यामध्ये पीवायक्यू एमसीक्यूचा सराव, पीडीएफ नोट्स. ओके, या पीडीएफ नोट्स याच्यासाठी देतोय, तुम्हाला वेगळं पुस्तक वाचण्याची आवश्यकता नाही. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक त्या विषयामधील त्यांचं एज्युकेशन आणि एमपीएससी मध्ये त्यांनी 5 ते 6 वर्ष दिलेले आहेत, वेगवेगळ्या परीक्षा पास झालेले आहेत, ते तज्ञ आणि अनुभवी शिक्षक असतील. व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असेल आणि लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे. पीडीएफ ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही झेरॉक्स करू शकता. ओके, झेरॉक्स करण्यासाठी आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे, मोफत आपण देतोय. ओके, त्याचे वेगळे चार्जेस वेगळे घेतले जाणार नाहीत. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरता 9823442263 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक आहे, अभिजित सर्च अकॅडमी पुणे या नावाने. तुम्ही ऍप डाउनलोड करून बॅच तिथनं सुद्धा परचेस करू शकता. परत ज्या महिलांना आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे, टेलिग्राम ग्रुप असेल, टेलिग्राम चॅनलचा किंवा व्हॉट्सअप ग्रुप असेल, तर त्या ग्रुपची सुद्धा लिंक खाली दिलेली आहे. तर आता सुरुवात करूया आपण, जास्त वेळ न घेता. सुरुवातीला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. परीक्षा पद्धत, अभ्यासाचं नियोजन, परीक्षेचं स्वरूप कसं असेल आणि परीक्षा संदर्भात नियोजन कसं करायचं आहे, तर हे दोन्ही परीक्षा संदर्भात असेल. सरळ सेवा आणि अंतर्गत. ओके, ह्या दोन्ही जाहिराती वेगळ्या आहेत, ग्रामीण आणि शहरी. बऱ्याच महिला या ठिकाणी प्रश्न विचारतात की आम्ही अंतर्गत मध्ये फॉर्म भरू शकतो, याचं क्रायटेरिया वेगळं आहे. तुम्ही सर्व ज्यांचं प्लेन ग्रॅज्युएशन झालेलं आहे, अनुभवाची गरज नाही, ओपन करिता 38 आणि कॅटेगरी करिता इकडे 43 पर्यंत, आणि यांचं अंतर्गत मध्ये त्यांना 50 किंवा 55 करणार आहे. त्याचा जीआर या ठिकाणी लवकरच प्रसिद्ध होईल. 50-55 अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकरिता. दोन्ही परीक्षा भिन्न आहेत, वेगवेगळ्या आहेत. ओके, तर आता याच्या संदर्भात आपण बघूया परीक्षा पद्धत आणि स्वरूप कसं आहे. तर यामध्ये एकूण प्रश्नांची संख्या 100 असते आणि 200 गुण असतात.
ओके. आणि वेळ दिला जातो तुम्हाला पेपर सॉल्व्ह करण्यासाठी 90 मिनिटे. ओके. 90 मिनिटे म्हणजे 1.5 तासाचा वेळ दिला जातो आणि एक प्रश्न 2 गुणांकरिता असतो. ओके. प्रत्येक विषयाचं मार्क डिस्ट्रीब्युशन सुद्धा आपण बघणार आहोत. अभ्यासाचं नियोजन तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी काय सांगणार आहे म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, कारण तुम्ही हे 5 जर मिनिटं दिले तर तुम्हाला भविष्यामध्ये जे अभ्यास करायचा आहे त्याला नक्की तुमच्या मार्कमध्ये इम्प्रुव्हमेंट होणार आहे. ओके. तर ही जी परीक्षा आहे निगेटिव्ह मार्किंग, बरेच महिला विचारतात की जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत सांगता येत नाही आहे किंवा नाही त्यांनी काय चेंजेस केलेले आहेत. तर जे अभ्यास करणार आहेत त्यांना निगेटिव्ह मार्किंग जरी असली तरी काही नुकसान होणार नाही. परीक्षा ही टीसीएस किंवा आयबीपीएस मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा असतात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये टीसीएस किंवा आयबीपीएसचं सेंटर सुद्धा असणार आहे. त्या तुम्हाला दुसरीकडे कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. हे समजून घेतलं आहे. एवढं तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घेतो. मी बाजूला सरकतोय. पुढचं आता आपण बघणार आहोत महत्वाचं आहे मराठी व्याकरण. हे जे अभ्यासक्रम दिलेला आहे या ठिकाणी अंतर्गत आणि स्थळी सेवेकरिता मराठी व्याकरण आहे. यामध्ये शब्दसंग्रह आणि जे टॉपिक आहेत इंग्लिश ग्रामर सेम. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये बऱ्याच महिला प्रश्न विचारतात की सर कोणकोणते विषय, सामान्य ज्ञान म्हणजे काय, ज्याला आपण जीके, जनरल नॉलेज किंवा जनरल स्टडीज, ओके, जीएस बोलतो. त्यामध्ये महाराष्ट्र इतिहास, महाराष्ट्र भूगोल, भारतीय राज्यघटना, त्या संदर्भात पंचायत राज, ग्रामपंचायत पासून महानगरपालिकेपर्यंत, सामान्य विज्ञान जे 5वी ते 10वी आपण अभ्यास केलेला आहे, अर्थशास्त्र एकदम मोजकेच. आपण एक्झाम ओरिएंटेड घेणार आहोत. तुम्हाला सगळं वाचायचं नाही. असं नका भीती बाळगू नका की एवढे विषय आहेत कसं आमचं कसं होणार. हे सगळे विषय फक्त विषयाचे नाव आहे, त्यामध्ये टॉपिक कमी आहेत. ओके. चालू घडामोडी फक्त प्रादेशिक आणि राष्ट्रीय लेवलचे आपल्या महाराष्ट्र लेवलचे करायचे आहेत. त्यानंतर सामान्य ज्ञान झाल्यानंतर गणित बुद्धिमत्तावर जास्त प्रश्न येतात, त्यामुळे गणित वरती कमी येतात जरी अवघड तुम्हाला असेल तरी. आयसीटी पोषण अभियान आणि कम्प्युटर. ओके. तर हे सब्जेक्ट आहेत. एकदा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर घेऊ शकता आपण. महत्वाचा व्हिडिओ बनवतोय, जास्त वेळ बनवतोय म्हणजे तुम्हाला पूर्ण इन डिटेल इन्फॉर्मेशन परीक्षे संदर्भात मिळून जाईल. ओके. चला, झालाय, स्क्रीनशॉट काढलाय. पुढच्या पेजवरती जाऊया आपण, स्लाइड वरती ओपन करूया. यामध्ये काय दिलेलं आहे मी सांगितलंय तुम्हाला की सर्वांकडे 24 तासाचा कालावधी आहे. ओके. एका दिवशी 24 तास तुमच्याकडे आहेत. तर आता ज्या घरसंसारामध्ये बिजी आहेत, लहान बाळ आहे किंवा जॉब करतायत, नोकरी करतायत, त्यांच्यासाठी 8 तास नोकरीचे प्लस याच्यामध्ये आपण 2 तास काय पकडायचे आहे त्यांचं ट्रॅव्हलिंग. ओके. त्यानंतर झोपेचा कालावधी 6 ते 7 तास बस पुरेशी आहे झोप. त्यानंतर इतर तुमचे 4 तास. ओके. तुमचं स्वयंपाक पाणी असेल, जेवण वगैरे इतर काही कामं असतील. त्यानंतर उरलेला 6 तास आहे. उरलेला 6 तासातनं तुम्हाला अजून मी 2 तासाचा कालावधी देतोय. ओके. इतर कामासाठी तुमच्या खर्च करायचा आहे. उरलेले 4 तास. ओके. तुमच्याकडे 4 तासाचा वेळ आहे. कितीही बिझी शेड्यूल असेल तरी सुद्धा दिवसातले आणि रात्रीतले 4 तास तुम्ही काढू शकता. ओके. सगळं तुमचं इथं मॅनेजमेंट केलेलं आहे. त्याच्यातले मला फक्त तुमच्याकडून 2 ते 3 तास अपेक्षित आहे अभ्यासाकरिता. तुम्ही जर डेली दररोज 2 ते 3 तासाचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% अंगणवाडी सुपरवायझर बनण्याचे चान्सेस आहेत. तर याच्यासाठी काय करावं लागणार आहे? अभ्यासाचं नियोजन करताय तुम्ही, तुमच्या नोटबुक वरती नोट डाऊन करताय हे मला या वेळेमध्ये करायचं आहे, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन होते का, अंमलबजावणी तुम्ही तुमच्याकडून होते का, नाही 1 दिवस करायचा आहे आणि 4 दिवस सुट्टी मारायची आहे, त्याला काही अर्थ नाही. कमी करा. मी 3 तास म्हणतो, तुम्ही 2च तास निवडा, परंतु 2 तास ही कन्सिस्टन्सी, अभ्यासामध्ये सातत्य, अभ्यासामध्ये जे करताय ते प्रामाणिकपणा तुमचा असला पाहिजे. ओके. तर या गोष्टी बेसिक पासून काय करायचं आहे तुम्हाला, आणि 100% कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, फिजिकली आणि मेंटली दोन्ही सुद्धा. कारण की काय होणार आहे, तुम्ही जे काही वाचलंय आणि ते जर परीक्षेला आलं तर तुमचं चुकायला नको. सिली मिस्टेक, जम्बलिंग वगैरे जे काही म्हणतो आपण एक्झाम सेंटरला गेल्यानंतर, त्या बाबी या ठिकाणी घडून आल्या नाही पाहिजेत. ओके. हे तळमळीने आणि जेवढून तुम्हाला प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न असणार आहे की येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रत्येक महिलांना, प्रत्येक मुलीला लागायचं आहे. मागच्या वेळेस जर ज्या चुका झालेल्या आहेत 102 पदामध्ये, तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा एक्झाम दिलेली आहे किंवा इतर एक्झाम देत आहे, त्यामध्ये सुद्धा तुमच्या चुका होत आहेत. तरी हे 2026 हे वर्ष मेघा भरतीचं वर्ष आहे. येणाऱ्या महिन्यापासून, जून जुलैपासून जाहिरातीला सुरुवात होईल, कारण हे कॉलेजचा निकाल लागण्यामुळे लेट जाहिराती होतात. त्यांना सुद्धा, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा, नवीन जे फ्रेशर असतात त्यांना सुद्धा चान्स मिळाला पाहिजे, हे सरकारचं हे तत्व असते. ओके. तर याकरिता तुम्हाला 5वी ते 10वीचे बुक असतील, जे रेफरन्स बुक आहेत ते रेफर करावे लागणार आहे, त्याच्यातनं अभ्यास करावा लागणार आहे आणि योग्य मार्गदर्शन. तुम्हाला मी सांगितलंय की
तुम्हाला कोणतेच बुक परचेस करण्याची आवश्यकता नाही. आपण तुम्हाला वेगळ्या बुकमधनं जे ऑथेंटिक सोर्सेस आहेत त्यामधनं वेगळ्या नोट्स देणार आहोत, ज्या की तुम्ही ज्या बॅच जॉइन करणार फक्त त्यांनाच त्या नोट्स उपलब्ध असतील आणि ऑथेंटिक आहेत. मी 100% गॅरंटी देतोय. बघा YouTubeला आहे. तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा, काही करा. मला काही प्रॉब्लेम नाही. नंतर मला तुम्ही विचारायचं आहे, "सर तुम्ही जे सांगत होता, ते खरंच आम्ही त्याचं अंमलबजावणी केलेली आहे, तसा अभ्यास केलाय, लेक्चर केले तुमचे, व्यवस्थितरित्या समजून घेतलं, कन्सेप्ट क्लिअर केली आणि नोट्स रीड केल्यात आणि त्यामधनं जसे तसे प्रश्न आले. तुम्ही जे सांगितलेली इतर माहिती, की हे वाचा, न्यूजपेपर वाचा, लोकराज्य मॅगझीन वाचा, योजना मॅगझीन घ्या. ओके, एकदम कमी शुल्कामध्ये ₹10 कलर प्रिंट ₹10 मिळते. ₹10 चहा सुद्धा मिळत नाही. बाहेर जर तुम्ही बघितलं तर. तर एवढं कमी शुल्कामध्ये आपल्याला महाराष्ट्र सरकारमार्फत वेगवेगळे मासिक उपलब्ध होत आहेत, ज्याच्यामधनं प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. तर मी इतर अशी सुद्धा माहिती मला नेमकं काय करायचं आहे, परीक्षाभिमुख तयारी कशी करायची आहे, त्याच्या योग्य मार्गदर्शनाकरिता जी बॅच सुरू झालेली तुम्हाला पूर्वी सुद्धा सांगितले अगोदर, अंगणवाडी सुपरवायझर बॅच. फक्त महिलांकरिता पोस्ट आहे 50,000 स्टार्टिंग. असंच देणार नाही सरकार तुम्हाला 50,000 सॅलरी, त्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. ओके, आणि एकदा तुम्ही जर चांगला अभ्यास केला 7-8 महिने, तर तुमचं जीवनाचं सफल म्हणजे तुम्हाला जे काही तुमच्या इच्छा, मनोकामना वगैरे आहेत, तुम्ही जे स्वप्न बघितलेले आहेत, सगळे सगळे या त्याच्या पोस्ट मिळवल्यानंतर ते पूर्ण होणार आहेत. असेच ते पूर्ण होणार नाही. शेवटचा पगार 1,25,000 आहे आणि ही फक्त तुमच्यासाठी परीक्षा आहे. त्याचं सोनं करायचंय का काय करायचंय ते तुम्ही तुमचं ठरवायचंय. ही बॅचेस सुरू झालेली आहे 9823442263 या नंबरवरती कॉल करा, मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, तिथनं सुद्धा तुम्हाला बॅच जॉइन करता येणार आहे. पीडीएफ नोट्स आपण देणार आहोत. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. ओके. मग मी माझं काम झालंय. महत्त्वाचं जे सांगायचं होतं तुम्हाला, तुम्ही आता इथनं पुढे ठरवायचं आहे. कसा अभ्यास करायचा आहे, किती करायचा आहे, किती मन लावून करायचं आहे, ते तुमच्या हातामध्ये आहे. मी तुम्हाला त्यासाठी सर्वांना ऑल द बेस्ट देतोय, शुभेच्छा देतोय. मी त्याप्रमाणे कार्यवाही करसाल, आत्तापासून सुरुवात करसाल. ओके. थँक यू.